श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथील बाबळेश्वर दारू उत्पादन शुल्क यांच्या अंतर्गत असलेले बॉम्बे वाईन शॉपी याला फक्त बिअर शॉपीचे लायसन्स असून त्या शॉपीमध्ये शासनाचा महसूल बुडून अधिकृतपणे व बिनधास्तपणे भावांमध्ये मोठ्या प्रमाणात दारू विकण्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते सुनील शिंदे आणि विठ्ठल गालफडे यांनी बाबळेश्वर येथील दारूबंदीचे पोलीस निरीक्षक श्री हांडे यांना 8-10 दिवसांपूर्वी तक्रार केली होती की खंडाळा येथील आपल्या हाती जर असलेले बॉम्बे वाईन शॉपी मोठ्या प्रमाणात अधिकृतपणे व जादा दराने दारू विक्री करत आहे. आपण यांच्यावर कारवाई करून त्यांचा परवाना रद्द करावा अशी मागणी केली होती, परंतु त्यांनी कोणतीही दखल न घेतल्यामुळे आज दिनांक 7 मार्च रोजी ते स्वतः त्यांच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. आपण कशासाठी बसले आहात? इथे श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा शिवारात असलेल्या बॉम्बे वाईन्स हे फक्त बॉम्बे वाईन्स नाव टाकून तिथं फॉरेन लिकर, कंट्री लिकर अशा प्रकारचे दारू चढ्या भावाने दर लावून विकले जातात. तर ह्या निमित्ताने आम्ही इथं उपोषणाला बसलेलो आहे. त्याच्यावर कारवाई हो या हिशोबाने. बॉम्बे वाईन शॉपी याच्यावर अनेक वेळा तक्रारी देऊनही कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नसून आज आम्ही इथे उपोषणाला बसलो तरीही तिकडे ते बार चालू, वाईन शॉप चालू आहे. अशा प्रकारे बिंदासपणे दारू विक्रीचं काम बॉम्बे वाईन शॉपीवाल्याचं चालू आहे. अनेक वेळा तक्रारी देऊनही त्याच्यावर एकदाही कारवाई झालेली नाही. प्रशासनाकडून आमची एवढंच मागणी आहे, त्याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे आणि त्यांचे परवाने रद्द केले पाहिजे. आम्ही जे आता या कार्यालयासमोर निरीक्षक कार्यालय उत्पादन शुल्क या कार्यालयासमोर बसलेलो आहोत उपोषणाला. तर हे बॉम्बे वाईन्स याला फक्त बिअर शॉपीचं लायसन असताना फक्त याला दारू विकायचं लायसन नाही तरी हा बिनधास्तपणे दारू विकतोय, इतरांपेक्षा जास्त विकतोय, जास्त भावाने विकतोय. आणि त्या ऑफिसनी काही त्याच्यावर कारवाई केलेली नाही. पंचायत अधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. आम्ही 8 दिवस झाले त्यांना निवेदन देऊ, कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. तरी या शॉपीचं लायसन रद्द करून त्याला टाळं ठोकण्यात यावं अशी प्रशासनाला आम्ही विनंती करतो. तेथील पोलीस निरीक्षक हांडे यांनी उपोषण करताना सांगितले की आम्ही त्यांच्यावर 2 कारवाई केल्या आहेत, त्यांना खूप मोठा दंड सुद्धा केला आहे. त्यामुळे आपण उपोषण सोडा. लेखी आश्वासन दिले की परत जर इथे अवैध दारू विक्री करताना व दारू सापडली तर आम्ही वाईन शॉपीला सील करू. त्यामुळे पोलीस निरीक्षक हांडे यांच्या आश्वासनानंतर उपोषण सोडले. पाहुयात याबाबत खास रिपोर्ट. बिअर शॉपीच्या तक्रारीच्या अनुषंगाने या कार्यालयामार्फत दिनांक 29/6/2024 रोजी सदर अन्नप्तीवर विभागीय गुन्हा नोंद करण्यात आला. सदर गुन्ह्यामध्ये अन्नप्तीधारक यांचा जिल्हाधिकारी यांनी खुलासा मागून घेतला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सदर अन्नप्तीधारकावर 50,000 रुपयाचा दंड ठोठावण्यात आलेला आहे. दिनांक 5/3/2025 रोजी अन्नप्तीधारकाने 50,000 रुपये दंड शासकीय कोषागारात भरण्यात आला आहे. त्याचबरोबर आपण केलेला 27 आणि दिनांक 29/2/2025 अर्जानुसार वेळोवेळी सदर ठिकाणी तपासणी करून आक्षेपार्ह काही मिळून येते का हे पाहणी केली असता दरम्यानच्या काळात कुठलेही आक्षेपार्ह काही मिळून आले नाही. भविष्यामध्ये या सदर अन्नप्तीधारकाने आणखी काही गुन्हा केल्यास त्यावर वेळोवेळी पुन्हा कारवाई करण्यात येईल आणि सदरचं लायसन कायमस्वरूपी कसे बंद होईल या दृष्टीने हे कार्यालय प्रयत्न करेल. सदर अन्नप्तीधारकाने यापुढेही जर अशा स्वरूपाचे गुन्हे केले तर त्याच्यावर यापुढेही कारवाई होईल असे आश्वासन उपोषणकर्त्यांना दिले आहे आणि त्यांनी आज रोजी उपोषणकर्त्यांनी उपोषण स्थगित केले, सोडले आहे. परंतु हांडे यांना उपोषणकर्त्यांनी सांगितले की जर परत वाईन शॉपीमध्ये परवाना नसताना दारू विकली तर आम्ही कलेक्टर कचेरी समोर उपोषणाला बसू असा इशारा शेवटी देण्यात आला.
आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी दर्शन बारसे. करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा. बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर.